सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत केळीच्या फुलाची भाजी. तर इथे तुम्ही पाहू शकता मी केळीचं फूल तोडत आहेत माझे बाबा. त्यानंतर छानपैकी हे असं केळीचं फूल दिसत आहे आणि ती जी वरती फुलं जी दिसतात आपल्याला त्याचीच भाजी करायची आहे. आणि हे काही अशा प्रकारचं फूल दिसत आहे. पण मी घरी आल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर ही भाजी करायला घेतली. त्यामुळे वरची जी पानं आहेत ती थोडी खराब झाली. पण इट्स ओके. ते वरचे आपल्याला काढून टाकायचे आहेत जी खराब आहेत ती. आणि आतलं तुम्ही पाहू शकता छान आहे. तर ही अशा प्रकारची फुलं असतात ती आपल्याला सर्व काढून घ्यायची आहेत. आतमधलं जोपर्यंत कोंब 3 ते 4 बोटांनी एवढ्या जाडीचा कोंब राहतो तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ही फुलं काढून घ्यायची आहेत. आणि जो कोंब राहतो ना तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे भाजीमध्ये. माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाले सो मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही फुलं साफ करायची असतात. अदरवाईज तुम्ही जर व्यवस्थित फुलं साफ नाही केलीत तर ती भाजीला करसटपणा येऊ शकतो त्याचा. तर जी एक काडी असते ती तुम्ही काढायची आहे. तर पाहू शकते मी जी काडी काढते ना आणि ती ओढल्यानंतर बरोबर जो प्लॅस्टिकसारखं असतो ना, म्हणजे प्लॅस्टिक नसतो पण प्लॅस्टिकसारखं दिसण्यासारखं असतो ना तो बाहेर येतो. तर तोही आपल्याला काढून टाकायचा आहे. तर अशा प्रकारची फुलं साफ करून झालेली आहेत. त्यानंतर फुलं साफ केल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहेत. बारीक चिरून घेतल्यानं थोडासा जो कोंब असतो त्यामध्ये खूप चिकटपणा असतो आणि थोडं भाजी शिजायलासुद्धा पाहिजे, कारण ही भाजी आपण वाफेवर बनवणार आहोत. पाणी वगैरे त्यात काहीच नाही टाकायचं आहे. त्यामुळे आधी ही भाजी उकडून घ्यायची आपल्याला. तर मी फर्स्ट पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ती भाजी हार्डली 5 मिनिट्स बॉईल करून घ्यायची आहे. त्यानंतर ती सेपरेट काढून ठेवायची आणि त्यानंतर आपण भाजीला देणार आहोत फोडणी. तर राई, जिरं, कांदा टाकायचे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित ते मिक्स केल्यानंतर परतल्यानंतर छानपैकी त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि तुमच्या स्पायसीनेसनुसार मिरची टाकायची आहे. त्यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या, तुम्ही 2सुद्धा टाकू शकता. आणि टोमॅटो कोणी टाकतसुद्धा नाही आहे त्या भाजीमध्ये, पण टाकलं तरी खूप छान लागते. म्हणजे असं काही वाईट वगैरे त्याची चव वगैरे येत नाही, पण छान लागते. आपली नॉर्मली भाजी जशी असते ना सेम टू सेम तशीच लागते. काही असं कडू वगैरे काहीच लागत नाही. त्यामुळे टोमॅटो टाकला तर छान लागते भाजी. तर टोमॅटो टाका तुम्ही. त्यानंतर व्यवस्थित आपले त्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहेत. हळद, मीठ, मसाला, काही गरम मसाला वगैरे असेल ते टाकायचं आहे. हळद थोडी कमी टाकायची कारण आपण आधीही टाकलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित छानपैकी परतल्यानंतर जी आपली उकडलेली भाजी असते ती त्यामध्ये टाकायची आहे आणि वरतून मीठ टाकायचे. जर तुम्ही आधी मीठ टाकलं असेल तर नंतर नका टाकू. आणि हार्डली 10 मिनिट्स आपल्याला लो फ्लेमवरती भाजी शिजून घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी आहे. खूप